पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा वचननामा काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी जाहीर केला। पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। अनेक ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याची आमची योजना आहे। मालधक्का चौक असेल, अरंकलचा चौक असेल, जहांगीरचा चौक असेल, गोळीबार मैदानचा चौक असेल आणि तसेच मतदारसंघातील मोकळ्या जागी त्या ठिकाणी मल्टी स्टोर पार्किंगची पण आमची करण्याची योजना आहे। इलेव्हेटेड रोडची पण योजना आहे, जेणेकरून वाहतूक कशी सुरळीत करता येईल आणि लोकांना वाहतुकीच्या त्रासातून कसं मुक्त करता येईल हा एक भाग आहे। दुसरी आमची योजना आहे की स्लमसाठी स्लममध्ये अनेक ठिकाणी रेल्वेच्या मालकीच्या जागा आहेत, डिफेन्सच्या मालकीच्या जागा आहेत आणि खाजगी जागेवर झोपडपट्ट्या आहेत। तर त्या सर्व झोपडपट्ट्यांना SRAच्या माध्यमातून कशी पक्की घरं देता येईल आणि झोपडपट्टी वासियांचं जीवनमान कसं सुकर करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहणार आहे। आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गोरगरीब रुग्ण आहेत त्यांना डायलिसिससाठी सेंटर सुरू करणार आम्ही। मतदारसंघामध्ये 3 ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचं सेंटर सुरू, त्याला मोफत डायलिसिस कसं करता येईल तो आमचा प्रयत्न राहणार आहे। अशा तऱ्हेने आरोग्य आणि राहण्याची त्यांची व्यवस्था आणि तसंच सामान्य आणि गोरगरीब कुटुंबाच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी, त्यांचं शैक्षणिक जीवन उंच व्हावं, त्यासाठी शाळेमध्ये कॉम्प्युटरची लॅब असेल आणि त्यांची अभ्यासिका असेल, त्यांना जसं आता पाठीमागे आम्ही लोकसत्ताच्या माध्यमातून टायप करून एक चांगलं गाईड दिलं तसं 10वीच्या मुलांना, त्या टाईपचंच असं लोकांना ह्या मुलांना शैक्षणिक गाईडलाईनसाठी चांगलं गाईड, त्यांना वर्षभर चांगलं दैनिकाच्या माध्यमातून अभ्यासाला चांगली पुस्तिका मिळेल, अशा तऱ्हेने त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत। पंचरंगी इलेक्शन हे एक गोष्ट खरी, परंतु आमच्यासमोर आम्ही मतदारसंघामध्ये लोकांसंग जो संपर्क साधून त्यांची जी कामं केलीत, नागरिक सुविधापासून तर त्यांची सामाजिक काम, त्यांचे शैक्षणिक कार्य, त्यांचे धार्मिक कामाचे जे प्रश्न सोडवत आम्ही, आणि आमच्याकडे जी कार्यकर्त्याची टीम आहे, जे जाळं आहे, त्याच्यामध्ये नगरसेवक आहे, माजी नगरसेवक आहे, आम्ही सर्व एकत्र मिळून टीमवर्कनी या इलेक्शनला सामोरं जात आहोत। काम केले म्हणून आम्ही लोकांकडे मत मागायचा अधिकार आम्हाला आहे। ह्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना काहीतरी करून दाखवलं आहे आणि काम करणारा कार्यकर्ता आहे, काम करणारा आमदार आहे, ही लोकांपुढं आमची छबी असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये काही अडचण निर्माण नाही।